Welcome students. Today we are going to learn on page number 15. Hope is a thing with feathers, line to line and step by step. Yesterday we read it carefully, translated into our mother tongue, and today we shall explain it carefully. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the word and never stops at all. In the first line of the poem, the poet Emily Dickinson says that hope is a kind of bird. It means hope in this poem is described as a bird sitting in our soul. आशा नावाचा एक पक्षी आपल्या हृदयामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये तो एक वास करतो किंवा निवास करतो. अशा प्रकारचा चेतना गुणोक्ती अलंकार पर्सॉनिफिकेशन यामध्ये व्यक्त केलेला आहे. होप इज डिस्क्राइब्ड ॲज अ बर्ड सिटिंग इन आवर सोल. हिअर होप इज नॉन लिव्हिंग थिंग. होप इज नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे ही एक अचेतन अशा प्रकारची वस्तू वर्णन केली, परंतु त्या होप या शब्दाला बर्ड या सजीवाची उपमा दिली. बट इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ लिव्हिंग थिंग मीन्स बर्ड. सो होप इज represented here as a living thing. So it is the example of personification. Hope is a thing with feathers that perches in our soul. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आशारूपी एक पक्षी, आशारूपी एक पक्षी वारंवार तो जन्म घेत असतो, वारंवार तो वसलेला असतो, त्याचा निवास आपल्या आत्म्यामध्ये असतो. म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी आशा निर्माण होत असतात. दॅट परचेस इन द सोल, तो हलकेच उतरतो. अँड सिंग द ट्यून विदाऊट द वर्ड्स, आणि त्या आशेला कुठल्याही प्रकारचे व्यक्त करण्याकरता शब्द नसतात, त्याची केवळ एक ती धून असते. अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल, आणि ह्या आशा कधीही समाप्त होत नाहीत, कधीही थांबत नाहीत. म्हणजे माणसाच्या मनामध्ये कायमस्वरूपी विचारांचं एक चक्र चालू असतं. म्हणजे होप इज अ लाईट, आशा हा एक प्रकाश आहे. अँड इट इज अ डेलिकेट थिंग्स, इट इज अ डेलिकेट थिंग. आशा ही अत्यंत नाजूक आहे. जसं एखाद्या अंकुरणाऱ्या बियाला योग्य वातावरण मिळालं तर ती लहानची मोठी होऊ शकते. मग आशारूपी अंकुराला फुलण्याकरता, वाढण्याकरता योग्य वातावरणाची गरज असते. म्हणजे योग्य प्रकारचा पाऊस, पाणी, हवामान, त्याला चोहोबाजून असलेलं कुंपण, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तण होता कामा नये. तसंच आशारूपी हे जे रोपटं आहे, हे आशारूपी रोपटं प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतं. परंतु हे होत असताना, लहानचं मोठं होत असताना, त्याला जर सकारात्मक विचार अवतीभोवती असेल तर त्याची वाढ झपाट्याने होते. नकारात्मक विचारांचं गवत, नकारात्मक विचारांचं तण, नकारात्मक विचारांच्या जर काही संकट आले तर त्या आशा ह्या तिथंच मरून जातात, त्या अस्तित्वात राहत नाहीत. आणि मग अशा प्रकारच्या आशा जर पल्लवित झाल्या, आणखीन त्या दृढीकरण जर त्याचं झालं, तर होप ऑफर्स कम्फर्ट टू आवर सोल.
आणि मग त्या काय करतात तर आपल्या मनाला प्रचंड अशा प्रकारचं समाधान देतात. म्हणजे ज्या आशांनी आपल्या मनामध्ये जन्म घेतला त्या आशा जर पूर्णत्वास गेल्या तर माणसाच्या मनाला समाधान मिळतं. दॅट परचेस इन द सोल अँड सिंग मीन्स होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल अँड सिंग द ट्यून विदाऊट द वर्ड. आणि ही आशा काय करते तर सिंग द ट्यून म्हणजे कुठल्याही प्रकार शब्दामध्ये व्यक्त न होणारा एखादा स्वर ती सारखा गुणगुणत असते. म्हणजे सारखा तिचं पुढं तो भाग असतो. होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. मीन्स होप ही एक फिलिंग आहे, होप ही एक इमोशन आहे म्हणजे भावना आहे. अँड सिंग द ट्यून विदाऊट वर्ड्स मीन्स इट इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. इन द सेकंड स्टांजा, the sweetest in the gale, the sweetest in the gale is heard and soar must be the storm that could abash the little bird that kept so many warm. In the second stanza, the poet explains that in the most difficult times, इन द मोस्ट डिफिकल्ट टाईम्स, अत्यंत अवघड क्षणामध्ये, अवघड परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट टू एव्हरीबडी. इन द मोस्ट डिफिकल्ट टाईम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. एक आशा जर चांगली असेल तर ती अत्यंत संकटाच्या वेळी, अत्यंत कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आपल्याला मनाला शांतवून देते. कारण का ही तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग, कितीही दुःख समोर आलं तरीसुद्धा ह्या दुःखातून तो मार्ग काढू शकतो आणि दुःखातून मार्ग काढल्यामुळं त्याला प्रचंड समाधान मिळतं. होप इज नॉट इझिली डिफिटेड, होप इज नॉट इझिली डिफिटेड. आशाचा पराभव हा लवकरात लवकर होत नसतो. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म्स. होप इज नॉट इझिली डिफिटेड. जर सकारात्मक विचार जर माणसाच्या मनामध्ये आले तर सकारात्मक विचाराला कोणीही डिफीट करू शकत नाही, कोणीही पराभूत करू शकत नाही. त्याला कितीही अपयश आले तरी तो त्या अपयशाने खचून न जाता शून्यातून तो जगाची निर्मिती करतो. कितीही कठीण प्रसंगामध्ये. जसं आपण 3 चित्र मागं पाहिले होते, मरून्ड ऑन ॲन आयलंड, नंतर लॉस्ट इन द फॉरेस्ट अँड स्ट्रँडेड ऑन द हायवे. अशा कठीण प्रसंगात जर एखादी व्यक्ती सापडली तर ती बरोबर मार्ग काढण्याचा प्रयत्न करते आणि यशस्वी होते. शेवटचा स्टांजा, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. आय हॅव हर्ड इन द चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँड मीन्स द मोस्ट डिफिकल्ट सरकस्टमन्स. द मोस्ट डिफिकल्ट सरकस्टमन्स म्हणजे अत्यंत कठीण अशा प्रकारची परिस्थिती. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, अपरिचित अशा प्रकारच्या एखाद्या खोल समुद्रामध्ये, चिलेस्ट लँडमध्ये, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये, यट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी. मीन्स होप हॅज गिव्हन कम्फर्ट टू मेनी पीपल. आशेने अनेक लोकांना, सकारात्मक विचाराने अनेक लोकांना त्यांच्या मनाचं सांत्वन केलं. कारण का मग तो धीरूभाई अंबानी असेल, अत्यंत गरिबीतून तो उच्च पदावरती गेला. असे अनेक लोक या जगामध्ये असे आहेत का जे अत्यंत कठीण प्रसंगामध्ये होते परंतु ते सकारात्मक विचार करून एका आशेच्या किरणावरती त्या दुःखातून बाहेर पडून
त्यांनी आपला झेंडा उंचावला. होप हॅज गिव्हन comfort to many people, and hope lives on in very hard times, even when it gets nothing from you. Hope lives on in very hard times. आशा ही अत्यंत कठीण प्राप्त परिस्थितीमध्ये राहत असते. अँड इवन फेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. इन रिटर्न सी डिड नॉट वॉन्ट एनिथिंग. त्या आशेला अन्नाचा तुकडा म्हणून अन्न, पदार्थ, आशा कोणत्याही प्रकारच्या लौकिक वस्तू त्या आशेला लागत नाहीत. तर त्या आशेला टिकून राहण्याकरता मनामध्ये केवळ सकारात्मक विचार जर असेल तर हा सकारात्मक विचार तुम्हाला कोणत्याही डिफिकल्ट परिस्थितीमधून, अवघड परिस्थितीमधून तो बाहेर काढू शकतो नव्हे तर अनेक लोकांना काढलेलं आहे कठीण प्रसंगातून. आणि अशाच प्रकारचा कठीण प्रसंग हा इमिली डिकन्सनच्या जीवनात आलेला असतो. आणि इमिली डिकन्सनच्या जीवनात आलेला असल्यामुळं ती एका नैराश्याच्या गर्तेमध्ये पडते आणि शेवटी ती त्या प्रसंगातून पुन्हा उभारी येते आणि पुन्हा आपलं जीवन व्यवस्थित करते. मग अशा प्रकारचं एक पेसिमिस्टिक व्ह्यू आणि शेवटी ऑप्टिमिस्टिक व्ह्यू, म्हणजे पहिल्यांदा थोडासा निराशावाद आणि नंतर त्या निराशेतून आलेली ऊर्जा सकारात्मक, तीसुद्धा कशा साहाय्याने तर होप म्हणजे आशा. तर असा एकंदर भाग या कवितेमध्ये 3 स्टांझामध्ये वर्णन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग, होप लिव्ज ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन व्हेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू, अँड इट कॅन लिव्ह विदाउट फूड इवन इन एक्स्ट्रीम वेदर अँड कंडिशन अँड अननोन लँड. अशा प्रकारचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. प्रत्येकाने ध्यानपूर्वक, काळजीपूर्वक ऐका, ऐकून समजून घ्या. पुन्हा ओरिजिनल कविता वाचा. यावरचा वर्गपाठचे वहीचे फोटो मी टाकल्यानंतर ते छानपैकी वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्या. हा 12/45